गौतम अदानींसाठी 2024 या वर्षाची सुरुवात धमाकेदार झाली आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकत गौतम अदानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत। ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत जागतिक क्रमवारीमध्ये गौतम अदानी 97.6 अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह 12व्या स्थानावर आहेत, तर रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे 13व्या स्थानावर घसरले आहेत। मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 97 अब्ज डॉलर्स आहे। दरम्यान अदानींवरून राजकारण चांगलंच रंगलेलं आहे, आपण बघूया। अदानी श्रीमंत म्हणजे भाजप श्रीमंत, अशी प्रतिक्रिया विरोधकांकडून आलेली आहे। अडाणी श्रीमंत आहेत म्हणजे भारतीय जनता पक्ष श्रीमंत आहे। या देशातली 138 कोटी जनता आजही संघर्ष करते। मुठभर लोकांकडे पैसे आहेत। 100 उद्योगपतींची कर्ज माफ होतात, 26 लाख कोटींची, आणि शेतकऱ्यांची कर्ज 2-5 हजाराची माफ होत नाही म्हणून तो आत्महत्या करतो। अडाणींची श्रीमंती ही भारतीय जनता पक्षाची श्रीमंती आहे, ही देशाची श्रीमंती असं मानत नाही। त्यांच्यामुळे देश श्रीमंत झाला असं मानत नाही आम्ही। या अदानी समूहामुळे आज देशामध्ये असंख्य बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतोय। देशाच्या कानोकोपऱ्यात त्यांच्या उद्योगांमुळेच आज आपला देश प्रगती मार्गावर चालतोय। मेक इन इंडिया हे जे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं अतिशय महत्वाकांक्षी संकल्प आहे।